हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलवर म्हणजेच ज्योतिष किचन चॅनलवर तुमचं सर्वांचं मी मनापासून अगदी स्वागत करते. बाळाला तर आज मी त्याला घेण्याचं कारण मी छोट्या बाळांसाठी, माझा मुलगा आहे 1.5 वर्षाचा, तर छोट्या बाळांसाठी मी ओट्सची पेज आणि नाचणी सत्व कसं बनवायचं घरच्या घरीच ते दाखवणार आहे. तर रेडीमेड घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो ते मी मला पूर्ण दाखवणार आहे. आणि उन्हाळा चालू आहे त्यामुळे नाचणी सत्व बाळांना खाऊ घालणं किंवा लहान मोठ्या सगळं कोणी खाऊ शकतात. खूप छान असतं, थंडावा देतं. त्यामुळे तुम्हाला मी आता रेसिपी आपण चालू करू. रेसिपी स्टार्ट. कसं आहे व्हिडिओ हा आहे दुपारचा नाही संध्याकाळच्या इव्हिनिंगचा आहार. हे बघा अशा प्रकारे ओट्स असतात. हे छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे. आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅस कमी ठेवायचा आहे. हे असे ओट्स कुठे विकून जातात. आपल्याला छान याची मंद आचेवर भाजून याची पेस्ट बनवायची आहे. पिल्लू कसा माझा बटन फिरवत आहे. चटकन काय करावं. उद्योग अरे करत आहे आणि काय कसले आणि कशाची माहिती अगदी कलर चेंज होत नाही द्यायचा आहे. अगदी आपले बघा आमचा पिल्लूचा उद्योग काय करतो. उद्योग खातो. सवय गेली का तर आपल्याला हे भाजून झालेले आहेत. तर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. तर हे अशा तऱ्हेने आपल्याला हे जास्त बारीकी नाही आणि जास्त मोठे नाही, सरळ वाळासर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने घेतलं आणि 1 ते 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 चम्मच आहे आपल्याला ओट्सचं जे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचे. खाली थंड पाण्यातच अगोदर मिक्स करायचे आणि नंतरून गॅसवर ठेवायचे. तर इथे तुम्ही ना दुधामध्ये पण ही पेस्ट बनवू शकता. गोड जर तुमच्या बाळाला आवडत असेल तर गोडही छान लागते. मी इथे पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये ओट्स टाकले आणि त्यामध्ये अगदी किंचितचं मीठ घातलं आहे. खरपूस कधी कधी कसं बाळांना खरपूसही खाल्लं तरी खातात, त्यामुळे मी इथे थोडंसं मिठामध्येच बनवते. तुम्ही इथे दूध आणि साखरेचाही वापर करू शकता. तो दूध पितो त्यामुळे जास्त करून मी पाण्यातच हे सगळे पदार्थ बनवते. तर तुमचं बाळ दूध नसेल पीत तर तुम्ही हे जे पदार्थ आपण जे बनवतो बाळाला पेज वगैरे खाण्यासाठी ते दुधामध्ये जरूर बनवा, कारण मग सगळेच प्रोटीन सगळे कॅल्शियम आपल्याला बाळापर्यंत पोहोचतात. तो दूध पितो त्यामुळे काही मला प्रॉब्लेम नाही आहे. मी असं पाण्यामध्येच सगळे बनवते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं ढवळत आपली पेज आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. जरूर ट्राय करा. तर चला आता पुढे आपल्याला बनवायचे आहे ते म्हणजे नाचणी सत्व. ते कसं बनवतात ते मी दाखवते आता तुम्हाला. एका साईडने सांगते कारण कॅमेरा हातात मोबाईल माझ्या एका हातात पकडलेला होता त्यामुळे थोडंसं सांडलं, तर काय हरकत नाही, चालायचंच. तरी अशा तऱ्हेने ना मी छान अशी निवडून स्वच्छ अशी आपली नाचणी घेतलेली आहे. ही अगदी 2-4 पाण्याने जोपर्यंत आपलं खराब पाणी निघतं ना तोपर्यंत आपल्याला छान असे आणि गोळून एक अर्धा मी आता सगळी पूर्ण चेक केलेली आहे खडे वगैरे. तरी पण काय करायचं ना, ही अशी गोळून वरची बरोबर घेऊन आहे ना आपल्याला नाचणी काढून घ्यायची. जरी एक अर्धा आपला डोळ्याने खडा राहिला असेल तर तो बुडाला राहतो. अशा पद्धतीने मी बघा किती स्वच्छ पाणी झालेलं आहे. मी जवळजवळ 4 ते 5 पाण्याने अशी धुवून घेतली. तुम्ही अगोदरचं पाणी कसं होतं बघितलंच आहे. आणि आता पहा, तर ही आपल्याला 15 ते 16 तास अशी भिजत घालायची आहे नॉर्मल पाण्यामध्ये. तर हे मी 15-16 तास झालेली आहे जवळजवळ रात्र. आणि मी दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता म्हणजे 16-17 तास होऊन गेले आहेत नाचणी. मी परत एकदा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतली आणि आता आपल्याला ही परत एकदा अशी छान अशी घोळून म्हणतो आपण त्याप्रमाणे, तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता माहिती नाही, आमच्या इकडे शिवरती घोळून अशी काढतो. म्हणजे खडा वगैरे असेल तर तो खाली तळाशी राहतो. तर पुन्हा एकदा मी अशी त्या पाण्यातून काढून आपल्याला एकदम असा कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला मोड आणून घ्यायचे.
आता तुम्ही म्हणाल की मटकीसारखं मुगासारखं याला लगेच 4-5 तासामध्ये मोड येतात, तर असं नाही होत पहा, याला जरा वेळच लागतो मोड यायला. तर साधारणतः तुम्ही 4-5च्या दरम्यान काढली तर सकाळी जास्त 10-11 वाजेपर्यंत छान असे मोड येतात. म्हणजे जेवढाच टाईम आपण 15-16 तास आपण भिजायला घातलं होतं ना, तेवढाच टाईम याला मोड यायलाही लागतो. जर उन्हाळ्यात असेल तर कमी वेळात येतात बरं का. आणि थंडीमध्ये जर तुम्ही कराल ना, तर साधारणतः 1-1.5 दिवस तरी याला मोड येण्यासाठी लागतो. कारण याला कसं उबट असं वातावरण लागतं, दमट वातावरण लागतं. तर तरी पण पहा, उन्हाळा चालू आहे तरीही मी हे अगोदर एका कपड्यामध्ये गुंडाळून नंतरून परत असं एका नॅपकिनने परत वरतून असं एकदम जसं दडपून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या नाचणीला काय होईल ना, छान असे मोड येतील. तुम्ही जेवढे मोड आणाल ना, तेवढं आपल्या बाळासाठी कॅल्शियमयुक्त आणि खरंच उन्हाळ्यासाठी जरूर बाळाला हे सत्व बनवा. कारण एक बाळालाच नाही, आपण मोठेसुद्धा खातात. तर काय होतं ना, नाचणी ही थंड पदार्थ आहे, तर बाळासाठी खरंच खूप छान असा हा पदार्थ आहे. जरूर नाचणी सत्व बाळाला माझ्या माहितीप्रमाणे उन्हाळ्यात काय तुम्ही कधीही घालू शकता, कारण याने काही साईड इफेक्ट होत नाही किंवा बाळाला जाच होत नाही. मी साधारणतः 5-5.5 ते 6 महिन्यापासून माझ्या पिल्लूला हे नाचणी सत्व बनवते आणि घालते. तर हे पहा किती छान असे आपल्या नाचणीला मोड आलेले आहेत. जवळजवळ 15-16 तासानंतर मी खोलून बघितलेली आहे. तर असे छान असे मोड आलेत पहा. आता हे काय करायचं आहे ना, परत एक ही टिप्स लक्षात ठेवा, आपल्याला ही उन्हामध्ये अजिबात वाळवायची नाही. तुम्ही उन्हात जर वाळवली ना, तर जे आपण मोड आणलेत ना, त्याचा काही एक फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नाही, फॅनच्या हवेलाच आणि ताटात किंवा मग असे खाली कॉटनचा एखादा सुती कपडा टाकून त्यावरती वाळत घालून फॅनच्या हवेलाच सुकवायचे आहे. उन्हात जर वाळवले ना, ते जे मोड आहेत ना पांढरे शुभ्र, ते मोड तुमचे पूर्ण काळे पडणार आणि नाचणी सत्व आपलं चांगलं होणार नाही. ही काळजी जरूर तुम्ही घ्यायची आहे. तर मी हे आता रात्रभर किंवा दिवसभर असे फॅनच्या हवेला सुकून घेणार आहे. छान असे 1-2 दिवस सुकवले तरी काही हरकत नाही, पण उन्हात न सुकवता आपल्याला हे सावलीला सुकवायचे, ही मात्र काळजी घ्यायची आहे. तर चला, हे बघा, मी जवळजवळ 1-1.5 दिवस जसं होईल तसं मला वेळ मिळेल तसे मी हे साधारणतः 1-1.5 दिवस सुकवले आणि असे एकदम मंद आचेवरच आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे. पहा, गॅस फुल करायचा नाही किंवा आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही. पहा, अशा तऱ्हेने साधारणतः 5 ते 7 मिनटामध्ये भाजून होतात. आणि आता हे थंड करून आपण वाटून घेणार आहोत. तर छान असे आता हे थंड करून घेऊया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर हे बघा, थंड झालेले आहेत. आता आपण हे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे. काय करतात ना, काही लोक काय करतात ना, हे गाळून वगैरे घेतात. तर माझं असं म्हणणं आहे की गाळून घेतलं ती वरचे आपण जे सालं निघतात ते आपण टाकून नाही देणार, पण बाळाच्या पोटातही जाणार. त्यापेक्षा काय करायचं ना, करताना त्याची एकदम बारीक, तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी हे झालेलं आहे त्याची पावडर, त्याला गाळायची काही गरज नाही. तर अशा प्रकारे मी सगळं हे वाटून घेतलं आहे. पेज बनवायचं म्हणाल ना, तर इथे तुम्ही दूध आणि साखर असाही वापर करू शकता. मी जशी ओट्सची पेज सांगितली ना, त्याचप्रमाणे ही पेज आहे बघा. तर तुम्ही इथे दूध घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी इथे 1-1.5 कप पाणी घेतले. पाण्यामध्ये 2 चमच आपलं जे नाचणी सत्व आहे ते बनवून टाकले आणि इथे पाणी, बडीशेप आणि वेलची पावडर घेतली. खूप छान टेस्ट लागते. आपण तुम्ही बाहेर पॅकिंग बघू शकता, आपलं चॉकलेट फ्लेवर, वेलची फ्लेवर, काय गरज आहे ना बाहेरची का आणायची आपल्याला, तर आपण ही घरीच बनवू शकतो. तर मी इथं बडीशेप आणि वेलची पावडर आणि थोडासा गूळ घातला आहे. तुम्ही इथे दूध आणि साखर, वेलची पावडर असंही प्रमाण घेऊ शकता, तर काही हरकत नाही. तुम्हाला जे आवडतं तुमच्या बाळाला त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि चॉकलेट फ्लेवर जर बनवायचा असेल ना, तर काय करायचं ना, बनवायच्या वेळेला थोडंसं कोको पावडर झालं आपलं चॉकलेट फ्लेवर. पॅकिंगचं घेण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की आपण जेवढं करून घरी बनवतो ना आपल्या बाळांसाठी, खरंच खूप छान असतं आणि ताजं होतं सगळं. तर हे अगदी एकसारखं ढवळत राहायचं बरं काय, हे लगेच त्याच्या गाठी होतात, त्यामुळे दुर्लक्ष करायचं नाही. तर हे तुम्ही जर हे दुधामध्ये बनवलं ना, तर पांढरं होतं बरं का. तुम्हाला सांगते, तुम्ही बोलाल काळी का झाली. तुम्ही बघितलं होतं की मी इथे काळ्या गुळाचा वापर केलेला आहे.
काळा गुळ वापरला आहे, त्यामुळे काळी पेस्ट झालेली आहे. खूप छान असं नाचणी सत्व हे तयार होतं. तुम्ही जरूर ट्राय करा. आणि हे बघा गुळ काळा चॅनलला होता लाईक म्हणून करायला पेज तुम्हाला काळी काही झाली पैसे होती. लागत नाही लक्षात किंवा घ्या. काही नाही. चॅनलला मेहंदी जरूर chocolate माझ्या वाली. रेसिपींना लाईक करत जा. आणि नवीन नवीन व्हिडिओ वाजवी बघण्यासाठी इलायचीचं आहे. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पिल्लू तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करत जरूर करत जा. खरंच कमेंट केले ना खूप छान वाटतं. असं कोणीतरी बघून खरंच पूर्ण रेसिपी बघून कमेंट करते असं वाटतं. चला पिल्लूला माझ्या थंड होईपर्यंतही दम निघत नाही आहे, तो रडतोय. त्याला खूप अशी भूक लागली नाही आहे, बनता येणार नाही, पण त्याला नाचणी सत्व हे खूप आवडतं, त्यामुळे त्याची अशी धावपळ चालू आहे. चला पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. चला आता मी पिल्लूला छान असं भरवते आणि तुमचा असा निरोप घेते छान. चल श्री स्वामी समर्थ. आधी टाटा. टाटा.